आणि कुठचे रस्ते खरोखर कॉन्क्रिटीकरण करायचे, कुठचे नाही ह्याचा पण विचार करा. कारण मुंबईमध्ये जे 9 मीटरच्या खालचे रस्ते असतात किंवा छोटे रस्ते असतात, तर त्याचं आपण कॉन्क्रिटीकरण करत नाही. ॲस्फॉल्ट मॅस्टिक करतो. कारण त्याच्या खालती वायर असतात, युटिलिटी असतात, गटार आहेत, पाण्याची लाईन आहे. परत परत खोदू नाही शकत. काही काही शहरांमध्ये जिथे युटिलिटी नाही आहेत, अंडरग्राऊंड ओव्हरहेड असतात, जे चुकीचं आहे, तिथे तुम्ही व्हाईट टॉपिंग करून रस्ते बनवू शकता. पण इथे नाही करू शकत. इथे तुम्हाला मोठ्या रस्त्यांवर कॉन्क्रिटीकरण करणं गरजेचं आहे, छोट्या रस्त्यांवर नाही करू शकत. पण हा सगळा जो घोळ घातलाय ना, जर तुम्ही हे अर्धे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले तरी महानगरपालिकेची आज परिस्थिती सुधारू शकते. आणि ते आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांना निवडणुका नाही घ्यायच्यात. कारण जर आपण हे रद्द केलं त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरचे खिशे भरणार नाहीत आणि 50 खोके एकदम ओके जे होतं ते एकदम नॉट ओके होईल. कंत्राटदारांनीच धमकी दिली सरकारला की 1,00,000 कोटी रुपयांची हो, बिलं पेंडिंग. कारण हे जे बिचारे कंत्राटदार आहेत ज्यांची मॅक्झिमम मोठे प्रकल्प बंद करतील अशी नाही नाही, कारण हे जे कंत्राटदार आहेत ना, हे आहेत, हे लाडके नाही आहेत. जे लाडके कॉन्ट्रॅक्टर आहेत ते वेगळे आहेत. बरं, ह्यांच्यामध्ये पण मंत्रिमंडळात गँगवर तर सुरूच आहे ना. आज पण बघा, आज कोण उपस्थित अनुपस्थित, मग कोण ते जिल्हा नियोजनच्या बैठकीत उपस्थित अनुपस्थित, हा इगो आणि गँगवर चालूच आहे त्यांचं. पण या परिस्थितीमध्ये काल त्या आशाताई म्हटल्या की बाळासाहेबांनी जशी शिवसेना उभी केली एकट्याने, तशी एकनाथ शिंदेंनी एकट्याने शिवसेना उभी केली आणि त्यांना त्यांचा गर्व आहे. आणि त्यावर आम्ही असं ऐकून आहोत की रश्मीबाईंनी नाही, मी हे काल कुठच्या तरी पेपर मला वाटतं, बघा आम्ही काय वयाचा एक मान ठेवून काही काही गोष्टी आपण सोडून द्यायचं असतं, तसं काही त्याच्यावर जास्त विचार नसतो करायचा. त्याची प्रतिक्रिया तुमच्या घरातून पण काही नाही हो. आम्ही खरं तर काल ही बातमी आली, कधी आम्हाला 11:30 पावणे 12ला आम्हाला कोणीतरी सांगितलं अरे असं काही झालंय का, आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं. कारण काय एवढं खोलात काही काही गोष्टी आपण वाचत सुद्धा. सर, महाविकास आघाडी जी आपली आहे आता म्हणजे किती एक संध आहे, कारण सध्या भांडणं झालेली आहेत, कधी वेगवेगळे वादविवाद आपल्यामध्ये सुरू आहेत. नाही, आता कॉम्पिटिशन महायुतीमध्ये पण लागली ना भांडणाची. बघा तुम्हाला सांगतो, एक सत्य गोष्ट आहे की महाविकास आघाडीत लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, भांडण नाही तर कॉम्पिटिशन कुठच्या सीट लढायला पाहिजेत, कुठच्या सीट नाही लढायला पाहिजेत ह्याच्यावरनं होती. आणि ते कुठच्याही युतीत असतं. म्हणजे आमची जेव्हा भाजपसोबत पण युती होती तेव्हा पण होती, आणि ती असायला पण पाहिजे, माझं नेहमी मत राहिलेलं आहे. कारण तेव्हाच तुमची ताकद तिथे दिसते. पण जे महायुतीत जे त्यांना सगळ्या निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानंतर सरकार बनवायला मिळालेलं आहे, अजूनही पक्ष कोण फोडणार, बंगला कुठचा मिळणार, जिल्हा कुठचा, मालकमंत्री कोण, पालकमंत्री कोण, त्याच्या पुढे जनतेची सेवाबद्दल कोण काय बोलतंय. त्यांचे जे वचननामा होता 2100 रुपये देत आहेत का उलट महिलांना आता त्याच्यातून वगळत आहेत. आता मला अपेक्षा हीच आहे की दिल्लीत निवडणुका होऊन गेल्यात, आता मला किती दिवस झाले, 5-6 दिवस झाले, मुख्यमंत्री कोण यांचं ठरत नाहीये. पण ठरल्या पहिल्या बैठकीत 2500 रुपये दिलेच पाहिजेत, त्यांनीच सांगितलेले. यमुना ही स्वच्छ झालीच पाहिजे, त्यांनीच सांगितलेले. प्रदूषण आता 1 मिनिटात मुक्त होणार दिल्ली, जरी तिथे केंद्राचंच NCR असलं आणि केंद्रशासितच असलं ते तरी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.